चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश शाहू समविचारी आघाडीचे अधिकृत उमेदवार अप्पी उर्फ विनायक पाटील यांनी निवडणुकीचा प्रचार थेट शेताच्या बांधावरून सुरू केलेला आहे। ऐन सुगीच्या दिवसामध्ये गावातील मतदारांना भेटीगाठीसाठी त्यांनी शेतात जाऊन गाठीभेटी घेत आहेत। अप्पी पाटील यांनी भात मळणीच्या खड्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना भेट दिली आणि त्यांच्या कामात सहभागी होत थेट जनतेशी संवाद साधला। यावेळी त्यांनी मतदारांना आश्वासन दिले, एकदा संधी द्या, सोनं करतो। यानंतर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि चंदगड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कसे कार्य करणार हे स्पष्ट केले। ते म्हणाले, पुढे मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, शेताच्या मातीचा गंध माझ्या रक्तात आहे, तुमच्या समस्यांना माझं आयुष्य समर्पित करून काम करेन। या दौऱ्यामध्ये, प्रचार दौऱ्यामध्ये आपण सर्व गावांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करताय, मतदारांना संपर्क साधताय, परंतु बहुसंख्य मतदार हे आज गावात भेटत नाही, तर ते खळ्यामध्ये भेटतात, शिवारात भेटतात, काही मग भाताची मळणी, काही रताळे काढताना। त्यांचा तुम्हाला काय प्रतिसाद कसा वाटतोय? आम्ही आज सकाळपासून आपल्या या प्रचार फेरीला सुरुवात केल्यानंतर घोडेवाडीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। घोडेवाडीपासून प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्त असा त्या गावातील महिला कार्यकर्ते आणि सर्व वृद्ध वगैरे मला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला स्वागत केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे। आणि त्याबरोबरच मी ज्या ठिकाणी आता वाडी वस्ती शेतात जाऊन सुद्धा मी ज्या वेळेला आता ह्या ठिकाणी खायावरती आलेलो आहे, इथं मळणी चालू आहे। या ठिकाणी आल्यानंतर इथं ज्या आमचे शेतकरी बंधू भाऊ बहिणी सगळ्या इथं मळणी करायत, त्या ठिकाणी त्यांना हात जोडून नमस्कार करून विनंती केली की बाबा मी समविचारी शाहू आघाडीचा उमेदवार आहे, अप्पी पाटील, माझं चिन्ह आहे बादली, आणि बादली या चिन्हावर बटन दाबून मतदान करा म्हणतात। त्यांनी उत्स्फूर्तपणे मला मतदान करण्याचा त्यांनी आहे। मला खरोखरच सकाळपासून जर बघितलं तर चांगल्या पद्धतीनं सगळीकडे मला प्रतिसाद मिळत आहे। या भागामध्ये भात पिकवणारे, काजू पीक घेणारे शेतकरी जास्त आहेत, मग तुम्ही त्यांच्यासाठी काय तुमच्या डोक्यात आहे? भविष्यात आपल्या ह्या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून झाल्यानंतर चंदगड तालुक्यामध्ये सर्वात मोठं उत्पादन आहे ते काजूचं। काजूच्या बोंडापासून चांगल्या पद्धतीचं प्रक्रिया करून चांगला कारखाना उभा करता येईल काय, आणि त्यासाठी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देता येणार का, त्याचे प्रयत्न करा। दुसरं पीक आहे रताळी। रताळी सुद्धा ह्या भागातून जास्ती उत्पादन होतं, आणि रताळ्याच्या बाबतीत अजून चंदगड तालुक्यामध्ये म्हणावं असं प्रक्रिया करून कोणत्याही तिथं चांगल्या पद्धतीनं हे करण्यासाठी कोणी प्रयत्न करणार, तेच आम्ही प्रयत्न करणार आहे। तिसरा आहे बेट आहे। बेट सुद्धा चंदगड तालुक्यात बेट आहे। बेटीच्या काठीपासून सुद्धा काय छोटे मोठे उद्योग उभा करता येईल काय, ते सुद्धा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। तर एकंदरीत सर्व जर आता ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बघितलं तर आपल्या या समविचारी आघाडीचे प्रमुख आमचे जे सर्व नेते आहेत, त्या नेत्यांच्या आशीर्वादानं प्रत्येक चंदगड तालुक्यामध्ये गावामध्ये मला उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे। मी गेल्या 2 वेळेला विधानसभेची निवडणूक लढवलेला कार्यकर्ता आहे, परंतु ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये चंदगडमध्ये मला मताधिक्य कमी होतं, परंतु आता आम्ही ह्या 2-3 दिवसामध्ये चंदगड तालुक्यामध्ये प्रचाराची फेरी करत असताना ह्या सर्व नेते मंडळींच्या इथल्या असणाऱ्या संपर्कामुळे त्यांचा शब्द प्रमाण म्हणून प्रत्येक गावातील कार्यकर्ते मला उत्स्फूर्तपणे सांगत आहेत की साहेब, आम्ही तुम्हाला ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये, मग ते कल्लापना बोगन असतील, प्रभाकर खांडेकर असतील, आपले नितीन पाटील साहेब असतील, गोपाळराव पाटील साहेब असतील, आणि आमचे संपत काका असतील, ताडेकर साहेब असतील, ह्या सर्व नेते मंडळींच्या बघून त्यांचे प्रत्येक कार्यकर्ता ह्या वेळेला रात्रीचा दिवस करून निवडून येण्यासाठी मला प्रयत्न करून निवडून देणार असं सांग। अप्पी पाटील यांचा असा साधा आणि पारंपरिक प्रचार स्टाईल गावकऱ्यांना भावला आहे। त्यांनी मतदारांच्या मनात एक विश्वास निर्माण करण्याचं काम प्रचाराच्या माध्यमातून करत आहेत। KMM मराठी, रवी पाटील, चंदगड।